हनीमूनला गेले आणि बायकोने नवऱ्याचा मर्डर केला. ऐका ही धक्कादायक बातमी. मित्रांनो, मागच्या महिन्यात 10 तारखेला सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचं लग्न झालं. लग्नात राजा रघुवंशी खूप आनंदी होते, पण सोनम रघुवंशी एवढी आनंदी दिसत नव्हती. सोनमच्या डोक्यात दुसरं प्लॅनिंग चालू होतं. तिला दुसरा पोरगा आवडत होता. लग्न झाल्यानंतर राजा सोनमला म्हणाला, आता आपण मस्तपैकी श्रीलंकेला हनीमूनला जाऊया. पण सोनम सूर्यवंशी म्हणाली, नको, आपण मेघालयाला फिरायला जाऊया, कारण तिला तिथे गोष्टी सोप्या झाल्या असत्या. मेघालयाला जाण्याआधी सोनमने तिच्या प्रियकराला याची संपूर्ण माहिती दिली. मग त्या दोघांनी राजा रघुवंशी यांचा मर्डर करण्याचा प्लॅन केला. सोनमने बॉयफ्रेंडसोबत मिळून 2 गुंडांना राजाच्या खुनाची सुपारी दिली. सोनम आणि राजा मेघालयकडे जाण्यास निघाले आणि त्यांच्या पाठीमागे ते 2 गुन्हेगार सुद्धा निघाले. मेघालयमध्ये पोहोचल्यानंतर सोनमने तिचे सर्व लोकेशन गुंडांना पाठवलं. राजा मस्तपैकी डोंगर पर्वतावर फिरत होता, पण सोनम कारस्थान करण्यात व्यस्त होती. राजा आणि सोनम आता एका उंच ठिकाणी होते. वरून खाली दिसणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत होते. आणि तेवढ्यात तिथे ते 2 गुंड मागून आले आणि त्यांनी मागून जोरात राजाला धक्का दिला. काही सुचायच्या आत राजा खोल दरीत कोसळला आणि सेकंदात त्याचा मृत्यू झाला. तिथून लगेच ते 2 गुन्हेगार सोनम आणि तिचा प्रियकर गायब झाले. त्यांच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हती. गेल्यापासून तिचा फोन लागत नव्हता. सर्वांना सोनमची खूप काळजी वाटत होती. राजाने तिचं बरं वाईट केलं की काय अशी शंका होती. पण पोलीस तपासानंतर सोनम काल पोलिसांच्या तावडीत सापडली आणि राजाचा मृतदेह सुद्धा दरीतून बाहेर काढला. सर्वांना धक्का बसला. एक पोरगी एवढा मोठा प्लॅन करून नवऱ्याचा खून करू शकते याच्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. आता सोनम आणि तिचा प्रियकर दोघे पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांनी घटनेची कबुली दिली. या घटनेने मित्रांनो आज संपूर्ण देशात खळबळ उडाली. गुन्हेगाराला फाशी व्हावी अशी मागणी होत आहे. जर सोनमचे दुसऱ्या पोरावर प्रेम होतं तर तिने आधीच तसं सांगायचं होतं, पण तिने सांगितलं नाही. लग्न केलं आणि 20 दिवसांच्या आत त्या बिचाऱ्याचा खून केला. राजाने कधी विचार सुद्धा केला नसेल की अशी घटना आपल्यासोबत होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, सर्वांनी सतर्क रहा, सावध रहा. मनात नसताना कुणाशीही लग्न करू नका. आजकाल अशा घटना दररोज घडत आहेत.